गोनवडी गावात लहान मुलांना जाणे येणे ऐकायची विद्यार्थी जाता येता येत नाही. कठड्यांची अवस्था फार भयानक आहे. वयस्कर लोक जातात येतात, तरुण महिला कॉलेजला जाणं येणं आणि या कठड्याची दुरावस्था आहे. याच्याबाबत सरकारने किंवा PWD किंवा पाटबंधाऱ्याच्या वतीनं याचं लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी मागणी गोंधळीकरांची. अतिवृष्टी झाली त्यावेळेस याची पाहणी केली होती दिलीप वळसे पाटलांनी. अहो ते आले होते, ते बोलले काम करून पूर्ण करू, पण अद्याप काही कामाचं काहीच तिथे दिसत नाही. अधिकारी वर्ग आला होता का इथं पाहणी करायला? अधिकारी आले होते आणि ग्रामसेवक आणि तलाठी तहसीलदार यांनी इथं येऊन पाहणी केली, पण अद्याप काम काही चालू झालेलं नाही. ऐकायचं त्यांच्या जीवाची खेळ होतो. इथं जर एखादा विद्यार्थी खाली पडला किंवा कोणाला लागलं त्याच्यात काय काय आणि खड्डे पडले तेवढे गाडी चालवताना पण येत नाही. लोक अक्षरशः गाडी लोटच करून जातात पलीकडे. त्याच्यामुळे जीवाची खेळ होतो हा ग्रामस्थांच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत. आता या गोष्टीला किती दिवस झालेत? साधारण 20 दिवस होऊन गेलेत, तरी अजून काही तर कामाचा तपास नाही. रहिवासी असून या बंधाऱ्यावरून दररोज आम्हाला ये जा करायला असते. घोडेगाव ही मुख्य बाजारपेठ आहे. रात्रीसुद्धा आम्हाला कामावरून यायला लागतं. मागील आठवड्यापूर्वी वळसे पाटलांनी शब्द दिला होता की या बंधाऱ्याचं काम लवकर पूर्ण होईल, परंतु अजून त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही. अजून खड्डे पण तसेच आहे आणि संरक्षण पाईप पण लावलेले नाहीत. वळसे पाटलांनी सांगूनसुद्धा अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती काही उपाययोजना केलेली नाही आहे. साईडचे पाईप तुटलेत, तर येताना असे भीती वाटत आणि डोळे फिरतात. मी गंगापूरातून येतो. पूर आल्यामुळे बंधाऱ्याचे पाईप वाहून गेलेत, त्यामुळे जाण्या येण्यासाठी भीती वाटते. त्यासाठी किती विद्यार्थी जातात इथून? 100 जात असते ह्या बंधाऱ्याचा. 100 जात असते. आम्हाला भीती वाटते जाण्यासाठी. प्रशासनाने लवकरात लवकर पूल नीट करावं. आज आपण आलो आहोत गोनवडीच्या बंधाऱ्यावरती. गोनवडीचा बंधारा हा खूप पूर्वीपासून झाला. या ठिकाणी पूर्वी घोडेगावच्या लोकांना येण्या जाण्यासाठी न्हावेतनं जावं लागायचं आणि न्हावेतनं जाणं येणं असल्यामुळं या ठिकाणी बंधारा आणि पूल अशा दोन्ही गोष्टी जलसंपदा विभागाने केलेल्या आहेत. परंतु अतिवृष्टी झाली. गेल्या 8-15 दिवसापूर्वी अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि ह्या अतिवृष्टीमुळे आल्यामुळे या बंधाऱ्याचे पाईप व ह्या बंधाऱ्याचे संरक्षण कठाडे हे अक्षरशः वाहून गेले. कमीत कमी 35,000 क्युसेसनी पाणी ह्या बंधाऱ्यामधून सोडण्यात आलं. दिंब धरणातून सोडलेलं आलं होतं. वास्तविक अतिवृष्टीपुढे आपला विलाज नाही. परंतु हे बंधारं वाहून गेल्यानंतर शासनाचे अधिकारी आले, तहसीलदार आले, गावचे तलाठी आले, सर्कल आले आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी येऊन पाहणी करून गेले. आज 15 ते 20 दिवस झाले. खरं तर या बंधाऱ्याला ते म्हणाले होते आम्ही त्वरित 5-6 दिवसामध्ये काम करू, पण कसल्या प्रकारचं काम अद्याप झालेलं नाही. वास्तविक या पुलावरनं आमोंडी असेल, कोलदारा गोनवडी असेल, चिंचवली असेल, हिरवली असेल, सर्व मंडळी गोनवडी तर ह्या गावातलं जाण्या येण्यासाठीच हा बंधारा केलेला होता. परंतु तुम्हाला आज सांगायचंय काकड आरती खरं तर काकड्यासाठी सुद्धा घोडेगावातनं लोक मारुती मंदिरामध्ये गोनवडीचे जातात आणि काकड्याचा लाभ घेतात. आणि खरं अर्थाने आज आपण एकतर दुर्भाग्य म्हणायचं आपलं आंबेगाव तालुक्यावर ही अशी परिस्थिती आलेली आहे. अतिवृष्टीमुळे आली, राजकीय पुढाऱ्यांमुळे नाही. परंतु सांगण्याचा हेतू आहे प्रशासनच मुजूर झाले. प्रशासनच अशा प्रकारची कामं करायला तयार नसतं. वास्तविक त्यांना ज्या ठिकाणी मलिदा मिळतो त्याच ठिकाणी प्रशासन हल्ली काम करतंय. मला प्रशासनाला विनंती आहे, किती लोकांचे बळी गेल्यानंतर तुम्ही हे संरक्षण भिंत आणि कठाडे करणार आहात? या ठिकाणाहून कॉलेजला रोज ये जा करणारी कमीत कमी ITIला जाणारी मुलं, तालुक्यातून आलेली मुलं ही सुद्धा याच रस्त्यावरनं याच बंधाऱ्यावरनं जात असतात, पायी जातात. उद्या कदाचित एखाद्या मुलाचा अपघात झाला आणि तो जर पाण्यात पडला तर भविष्यामध्ये दुर्भाग्य त्या कुटुंबावर होईल. दुर्भाग्याची गोष्ट अशी होईल त्या कुटुंबाला
दुःखामध्ये जावं लागेल. खरं तर बिबट्याने मोठ्या प्रमाणात आंबेगाव तालुक्यामध्ये थैमान घातले, किती बळी घेतले. मग आता प्रशासन एकीकडे फॉरेस्ट खातं मानवाचा बळी घेतोय, दुसरीकडे आज जलसंपदा विभाग सुद्धा बळी घेण्याच्या तयारीत आहे, अशी भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची झाली आहे. जर गेले पुढील 5-6 दिवसामध्ये हे कटाडे बसले नाही, मोठ्या प्रमाणामध्ये या बंधाऱ्याहून आम्ही उड्या टाकून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडणार आहोत. या प्रशासनाने याची दक्षता घ्यावी. जर प्रशासनाला वाटत नसेल, इच्छाशक्ती नसेल, तर आम्ही आमच्या स्वखर्चाने करू, शिवसेनाच्या पक्षाच्या वतीने करू, अशी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.